माथा पडता दयाचा हात करी जो तात्काळ शक्तिपात अप्राप्य अप्राप्य वस्तू करी प्राप्त भेदाचा निपात करुणी धन्य धन्य साई समर्थ ग्रंथरूपे स्वार्थ परमार्थ साईबाबांची लीला अगम्य. ग्रंथरूपाने म्हणजे आपण ग्रंथ वाचल्यामुळे आपला स्वार्थही होतो आणि परमार्थ होतो. स्वार्थ म्हणजे ऐकण्यातला आनंदही मिळतो आणि परमार्थातलं रहस्य पण कळतं. ग्रंथरूपे स्वार्थ परमार्थ बोधो निभक्ता करी कृतार्थ या कथेच्या माध्यमातून साईबाबा आपल्याला बोध करतात. कशाचा? तर प्रपंचही यथासांग करा आणि परमार्थही करा. म्हणजे कोणतेही संत आपल्याला प्रपंच सोडून द्या, प्रपंचातली कर्तव्य सोडून द्या आणि परमार्थ करा असं कधीही सांगत नाही. संत आपल्याला नेहमी असं सांगतात की तुम्हाला प्रपंच करता करताच परमात्मा भेटेल. त्यामुळे प्रपंचातली कुठलीही कर्तव्य कर्म तुम्ही सोडू नका. तुमच्या वाट्याला आली कर्तव्य कर्म तुम्ही करा. बोधोनी भक्ता करी कृतार्थ. भक्तांना ते ह्या कथेच्या माध्यमातून बोध देतात आणि त्यांचं जीवन कृतार्थ करतात. जो कृतकार्यार्थ संपादे. आता त्यांचं कृतकार्य काय आहे संतांचं? की जे भाविक आणि भक्त आहेत त्यांना परमेश्वराकडे घेऊन जायचंय. जे अभाविक आहेत, ज्यांची देवावर श्रद्धा नाही, त्यांच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा निर्माण करायची, त्यांना भक्ती मार्गाला लावायचं आहे, त्यांचं अज्ञान दूर करायचं आहे. हे संतांचं कार्य. जो कृतकार्यार्थ संपादी. संतांनी जीवनामध्ये एक आपलं निश्चित असं ध्येय ठेवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करत असतात. माथा पडता दयाचा हात करी जो तात्काळ शक्तिपात. सद्गुरू आपल्याला ज्यावेळेला आशीर्वाद देतात त्यावेळेला ते आशीर्वादाच्या माध्यमातून आपल्याजवळ असलेली शक्ती शिष्याना प्रदान करत असतात, शिष्याना देत असतात. याला शक्तिपात दीक्षा असं म्हणतात. माथा पडता दयाचा हात करी तो जो तात्काळ शक्तिपात. ठेवीला माथा सांगितले चिंता करू नको. एकदा सद्गुरूंनी आपल्या मस्तकावर हात ठेवला की काय सांगतात? सांगितले चिंता करू नको. आता तुला चिंता करायचं कारण नाही. आता मी आहे तुझ्या मागे, मग कशाला चिंता करतो? माथा पडता दयाचा हात करी जो तात्काळ शक्तिपात. अप्राप्य वस्तू करी प्राप्य भेदाचा निपात करुणी. अप्राप्य वस्तू. अप्राप्य काय आहे? परमेश्वराला जाणून घेणं हे कठीण काम आहे. अप्राप्य म्हणजे ते काय सहजासहजी प्राप्त होणारी वस्तू नाही. काय? परमात्मा ही आपल्याला सहजासहजी प्राप्त होणारी वस्तू नाही आहे. मग असं अप्राप्य असणारं जे परमेश्वरी तत्व ते आपल्याला प्राप्त करून देतात. कसा? भेदाचा निपात करून. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला सगळा भेदभाव काढून टाकतात आणि मग आपल्याला त्या परमेश्वरी तत्वाचा अनुभव आणून देतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती व्हाडो भूता परस्परे जडो मैत्री जीवाचे. ते काय करतात? जे खळांची व्यंकटी सांडो. संत काय करतात? दुष्टांच्या मनातला दुष्टभाव काढून टाकतात. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करतात. दुष्टांच्या मनातला दुष्ट विचार काढून टाकतात. म्हणजे संत आपल्याला काय करतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती व्हाडो. अशा ह्या कुटील माणसाच्या मनातला कुटील भाव काढून टाकून त्याला सत्कर्माला प्रवृत्त करतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती व्हाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. मग त्याच्या मनामध्ये असलेला दुजाभाव काढून टाकतात.
हे विश्वची माझे घर, अशी त्याची मनाची प्रगल्भता निर्माण करतात. आणि द्वैत निघून गेल्यानंतर काय शिल्लक राहील? ते अद्वैत शिल्लक राहतं, ते परमेश्वरी तत्व शिल्लक राहतं. माथा पडता दयाचा हात, करीजो तात्काळ शक्तिपात, प्राप्य वस्तू करी प्राप्त, भेदाचा निपात करुनी. विरवून मी तू भाव भिन्न, दया करता साष्टांग नमन, हृदय धरुई अलिंगोन, अनन्य शरण रिक्ताची. ते काय करतात? आपल्या मनामध्ये असलेला मीपणा आणि तूपणा, भेद कशात आहे? मी आणि तू मध्ये भेद आहे. मी वेगळा आणि तू वेगळा, हा जो मीपणा आणि हा तूपणा आहे तो काढून टाकतात. आपण सगळे एकच आहोत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करतात. तो परमात्मा वेगळा आणि त्याची भक्ती करणारा मी भक्त वेगळा, हे जे द्वैत आपल्या मनामध्ये ते काढून टाकतात. विरवून मी तू भाव भिन्न, जया करिता साष्टांग नमन. हे आपल्या मनातलं हे द्वैत कधी नाहीसं होईल. करिता साष्टांग नमन, आपण सद्गुरूला शरण गेल्यानंतर ही अवस्था आपल्या मनामध्ये निर्माण करतात संत. त्याच्या आधी संतांना शरण जावं लागतं. हृदय धरी आलिंगोन, शरण गेल्यानंतर ते आपल्याला हृदयाशी धरतात. हे हृदयीचे ते हृदयी घातले असं होतं. अनन्य शरण रिघताची, पण कधी वरवरचा नमस्कार केल्यावर नाही. अनन्य शरण रिघताची, त्या संतांना ज्यावेळेला आपण अनन्य भावाने शरण जातो त्यावेळेला ते आपल्यावर कृपा करतात. नामे भिन्न सागर सरिता परिरूपे एक रूपता, वर्षा काळी मिळणी मिळता वरे नवीनता तादृश. तोपर्यंतच वेगवेगळी नावं आहेत. काय आहे? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी. आता ही नावं वेगवेगळी, कुणाची नावं आहेत? नद्यांची नावं आहेत. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा, अशी जरी त्या नद्यांना वेगवेगळी नावं असली, ती नावं कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत त्या नद्या समुद्राला मिळत नाहीत तोपर्यंत त्यांची ही वेगवेगळी नावं आहेत. आणि प्रत्येक नदीचं महात्म्य वेगवेगळं आहे. पण ज्या वेळेला त्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्यावेळेला त्यांची नावं गावं सगळी पुसली जातात आणि एकच नाव शिल्लक राहतं, समुद्र. काय म्हटलंय पहा? नामे भिन्न सागर सरिता, तोपर्यंत भिन्न आहे. काय आहे? त्याला समुद्र म्हणतात आणि यांना नद्या म्हणतात. या नदीला गंगा नदी म्हणतात, या नदीला कावेरी म्हणतात, या नदीला नर्मदा म्हणतात. काय भिन्न आहे? सागर भिन्न आहे आणि नद्या भिन्न आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत ह्या नद्या सागराला जाऊन मिळत नाहीत तोपर्यंत. एकदा का त्या नद्या सागराला जाऊन मिळल्या की सागरच होतो. म्हणजे देव वेगळा आहे आणि भक्त वेगळा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तो भक्त देवाशी समरस होत नाही तोपर्यंत भिन्न आहे. एकदा का तो देवाशी समरस झाला की देव आणि भक्त तुझा नाही विचार. तो भक्त देवाशी समरस होऊन गेला की देवत्व प्राप्त होतं. नराचा होतो नारायण, उत्कट रामदास्य करून नराचा नारायण होतो. नामे भिन्न सागर सरिता परी रूपे एक रूपता, वर्षा काळी मिळणी मिळता उरे न भिन्नता तादृश. देवीच भावे सद्गुरुनाथा, भक्ती अनन्य शरण जाता, तोही भक्तासरी निज गुरुता, पाहोन सद्भक्तता भक्तांची. मग आपण शरण गेलो बाबांना, मग बाबा काय करतात की त्या भक्ताची अनन्य भावना किती आहे. एकविध निष्ठा ज्याची जडली गजानपदेसाची, त्याच्या दुःख आणि संकटाची होळीच आहे होणार. हे जसं म्हणतंय तसं जो भक्त अनन्य आहे त्याला सद्गुरू काय करतात? आपलं गुरुपद त्याला देऊन टाकतात. आपणा सारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. अनन्य भक्ताला ते आपलं स्वरूप देऊन टाकतात. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. काय म्हटलंय पहा? तोही भक्तास देई निज गुरुचा,
पाहोने सद्भक्तता भक्तांची, त्या भक्ताची भक्ती किती आहे ते पाहतात आणि मग त्याला आपलं स्वरूप प्राप्त करून देतात, आपल्यामध्ये मिळवून टाकतात. जय जय आजी दीनदयाळा भक्तोद्धारा परमप्रेमळा व्यापोने अखिल ब्रह्मांड माळा वससी निराळा शिर्डीत. सद्गुरू साईनाथ कसे अणुरेणूला व्यापून सुद्धा शिर्डीमध्ये पुन्हा आहेतच. वससी निराळा शिर्डीत दशांगुले उरलं असं येतं. जाते मांडोने पाय पसरता संत असता दळंदळता खुंटा ठोकून वैरा रिचविता विस्मय चित्ता माझ्या. संत असताना सुद्धा म्हणजे आता संतपदाने मिळाले प्राप्त झाले, त्यांना काही कुठल्याही भक्ताला काम सांगितलं भक्त काम करते. आता कुठल्याही भक्ताला सांगितल्यानंतर भक्त काम करत असताना यांना काम करायची काय जरूर आहे असं कोणीतरी म्हणेल का नाही. तुमच्याकडे एवढे भक्त आहेत आणि मग तुम्ही कशाला काम करता असं कुणीही म्हणेल. पण बाबा स्वतः त्या ठिकाणी जातं मांडायचे, पाय लांब करायचे, खुंटा बळकट करायचे आणि स्वतः दळण दळायचे. त्यांच्या हाताखाली काही माणसं नव्हती का, त्यांचे भक्त नव्हते का, त्यांचा शब्द खाली पडू न देणारे भक्त होते. पण बाबा स्वतः बसायचे. जाते मांडोने पाय पसरिता संत असता दळण दळिता खुंटा ठोकोने वैरा रिचविता विस्मय चित्ता माझ्या. मला नवल वाटायचं. हेमाडपंत म्हणतात की एवढे संत परमात्मा तत्वाला प्राप्त झाले किंबहुना परमात्माच असणार आहे सद्गुरू साईनाथ. आणि सामान्य माणसासारखे दळण काय दळतात. तेच की या ग्रंथामुळं मनी इच्छा उद्बोली प्रवळ की ही ऐसी कर्मे सकळ वर्णिता कश्मल हरेल. आणि मग मी माझ्या मनामध्ये विचार केला की अशा ज्या साईच्या लीला आहेत त्या जर मी वर्णन करून सांगेन तर माझं सगळं पाप नाहीसं होईल. बघा, संतांची कथा लिहिणं लक्षात घ्या. यांनी काय केलं हेमाडपंतांनी, कथा लिहिली आहे. लीला कोणी केल्यात, बाबांनी केल्या आहेत. पण कथा कोणी लिहिली आहे, हेमाडपंतांनी लिहिली आहे. ते म्हणतात मी ही कथा लिहायला घेतली. कशासाठी लिहायला घेतली की या साईंच्या लीला मी जर ग्रथित केल्या लिहिल्या तर माझी सगळी पापं नाहीशी होतील. हा भाव हेमाडपंतांच्या मनामध्ये आहे. वरिणता कश्मल हरेल, माझी सगळी पापं नाहीसं, माझं पाप ताप दैन्य नाहीसं होऊन जाईल. हरी स्वय होईल प्रसन्नतया आवडे तया होण कोणी केल्या भक्ती भक्त निज भक्त कीर्तना अथवा गुणवर्णन भक्ताचे. आता मी जर बाबांच्या लीला वर्णन केलं तर काय होईल, तो परमात्मा मला प्राप्त होईल, परब्रह्म मला प्राप्त होईल. ते मला आशीर्वाद देतील का की मी त्यांच्या भक्ताच्या लीला वर्णन केल्या. त्यांचे भक्त कोण आहेत, साईनाथ. संत हे कोण आहेत, परमात्म्याचे भक्त आहेत. परमात्मा स्वरूपच आहेत. परमात्मा कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष अवतार घेत नाही म्हणून तर संतांनी अवतार घेतले. पण संत कधीही स्वतःला परमात्मा मानत नाहीत. ते म्हणतात मी त्याचा भक्त आहे, अल्लाह मालिक असं म्हणतात. संत कधीही स्वतःला मी देव आहे असं म्हणत नाहीत. ते म्हणतात मी त्याचा भक्त आहे. म्हणजे संत हे कोण आहेत, ते म्हणतात मी त्याचा भक्त आहे. मग परमात्म्याचा भक्त कोण आहे, संत. आणि संतांची लीला वर्णन केल्यानंतर कोण प्रसन्न होणार, परमात्मा होणार. जसं त्या लहान मुलाच्या बारशाला आपण त्या लहान मुलाला नाना प्रकारच्या वस्तू देतो. कोणी हातातली अंगठी घालेल, कोणी मनगटी घालेल, कोणी कमरेचा करदोडा देईल, कोणी आणखीन काही देईल, कोणी गळ्यातलं लॉकेट देईल, कोणी नाना प्रकारच्या सुंदर सुंदर वस्तू देतील, ड्रेस देतील. आता त्या लहान मुलाला यातलं सोनं कोणतं, चांगलं काय, भारी काय, हलकं काय, त्याला काही कळत नसतं. त्या लहान मुलाला त्यातलं काही माहीत नाही. मग हे सगळं कौतुक कुणासाठी आहे, हे सगळं कौतुक त्या मुलाचं केलेलं कौतुकामुळे आई प्रसन्न होते. तसं संतांची कथा वर्णन केल्यामुळे कोण प्रसन्न होतो, तो परमात्मा प्रसन्न होतो. आणि म्हणूनच संतांनी सुद्धा काय मागितलंय, तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमच्या दासाचा दास करा मला.
हरी स्वय होईल प्रसन्न तया आवडे तया होन कोणी केली निजभक्त कीर्तन अथवा गुणवर्णन भक्तांचे आशंकतील श्रोतेस जन जया निराधार वाटेल हे विधान तीही पावे भविष्योत्तर पुराण त्रिपुरारी कथन करी हे. कदाचित लोकांना ही शंका वाटेल की असं कसं असेल, भक्ताची लीला वर्णन केल्यानंतर देव कसा प्रसन्न होईल. पण त्यांनी भविष्योत्तर पुराणामध्ये प्रत्यक्ष शंकराने काय सांगितले ते ऐकावं. ही एक साईची प्रेरणा परे लौकिक रीती निदर्शना देणे जाणवली रचना भक्त कल्याण कारणे. आणि म्हणून बाबांनीच मला प्रेरणा दिली हे चरित्र लिहिण्याची. कारण पुढच्या पिढीला हे माहिती व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष घडलेल्या घटना पाहणारी कोणीतरी असतात, त्यांनी जर त्या घटना लिहून ठेवल्या तर पुढच्या पिढीला कळतात. ही सकळ साईची प्रेरणा परी लौकिक रीती निदर्शना तेणीच्या नमोदिली हे रचना भक्त कल्याणा कारणे. तै पासाव मासोमासे साई समर्थ कथा नकासे या श्री साई लीला वलीसी श्रोते बहुप्रेमेशी परिस्थिती. आणि त्यावेळेपासून मी त्या कथा लिहायच्या, बाबांना दाखवायच्या आणि सगळ्यांना ते ऐकवायच्या की बाबा मी लिहिलं, यात काही चुकीचं तर नाही ना. बघा, श्रोते बहुप्रेमेशी परिस्थिती तोचिकी साई अनुमोदिता तोच तो माझा बुद्धिदाता तोच मूळ चेतनाचे जदा तयाची कथा तोची करी. हे चरित्र लिहिण्याला प्रेरणा देणारे साईनाथच, माझ्याकडून हे चरित्र लिहून घेणारे हे साईनाथच, आणि त्याला आशीर्वाद देणारे सुद्धा साईनाथच. की हा हेमाड निजमती रचितो हा विकल्प न धरा चित्ती म्हणून श्रोते हा करतो विनंती गुणदोष माथे मारू नका. तुम्हाला कदाचित वाटेल की हेमाड पंत लिहितोय, पण हेमाड पंत लिहित नाही. हे सगळं बाबा जशी प्रेरणा देतात तसं माझ्याकडनं लिहून घेतात. गुण करी ते साईचे दोष दिसली आतले ते त्याचे मी तो बाहुले साई खड्याचे आधारे नाचे सूत्राच्या. म्हणाले यातलंच भले बुरे ते राम जाणता आपण आपले काम करू. यातलं चांगलं वाईट काय ते परमात्मा जाणेल, मी माझं काम करतो म्हणाले. ज्याप्रमाणे त्या बाहुल्या असतात, बाहुल्याच्या मधनं एक काळा दोरा घातलेला असतो आणि दोन हातामध्ये तो दोरा धरलेला असतो. काळा दोरा असल्यामुळे लोकांना दिसत नाही, आणि मग तो दोरा जसा ताणेल तशी ती बाहुली नाचायला लागते. लहान मुलाला काय वाटतं की आधाराशिवाय बाहुल्या नाचतात, पण तो जो आधार आहे तो काळा दोरा असल्यामुळे तो लवकर दिसत नाही, आणि त्यामुळे नुसतं आपल्याला असं वाटतं ते बाहुल्या नाचत आहेत म्हणून. पण बाहुल्याला नाचवणारा वेगळा आहे, त्याला म्हणतात सूत्रधार. सूत्रधारा ते सूत्र त्याला वाटेल ते चित्र रंगीबिरंगी अथवा विचित्र नाचवील चरित्र समन्वित. स्वतः हा प्रस्ताव काय नूतन कथा नवलावा उत्कंठा प्रचुर श्रोतृ स्वभाव गुरुभक्त गौरव त्यागाव. कथाध्याय पूर्ण करिता पुढील अध्याय सुतो वाचता हे विली होती स्मरणाचे माथा पुढे ती आता परिसावे. आता हे गोड आख्यान श्रोता प्रसिद्धी सावधान भक्त प्रेमे करता भोजन परम समाधान साईसा निजता नियाकन वाळू माही तैसा निजभक्ता प्रत्यक्ष साई वसो कुठेही धावती कवण त्या होई उतराई. बाबांचे भक्त कुठेही असले तरी बाबांना त्यांचं स्मरण असायचं. ते त्या ठिकाणी जाऊन भक्तांना संकटमुक्त करतात. वसो कुठेही धावती कवण त्या होई उतराई. देहे वावरत शिर्डीत परिसंचार त्रैलोक्यात हे आरतीचा कडूर कांत परिसा निज शांत मानसे. संत कुठे एका जागी बसले, पण अनेकांना ते संत अनेक ठिकाणी दिसत असतात. कोणी म्हणतो आम्ही त्यांना अमुक ठिकाणी पाहिलं, आम्ही त्या ठिकाणी. ते म्हणतात मी तर इथं होतो. बाबा काय म्हणायचे, मी तर शिर्डीत आहे आणि तुम्हाला तिथं मी कसा दिसलो. दिसलो म्हणजे काय, संत हे
त्रैलोक्य गामयाने असल्यामुळे कुठेही म्हणजे एका ठिकाणी असताना सुद्धा ते अनेक ठिकाणी दिसू शकतात. ते संतत्व पदाला पोचल्यानंतरच ते प्राप्त होतं, एरवी ते प्राप्त होत नाही. काय म्हटलंय पहा, देहे वावरत शिर्डीत परी संचार त्रैलोक्यात या अर्थीचा गोड वृत्तांत बरेसा निशांत मानसे एकदा साई पदसन्निष्ठ बाळासाहेब भक्त श्रेष्ठ माता दयाचे व्रत वैकल्यनिष्ठ सर्वांचे अभिष्ट संपादित परोपरीची अनेक व्रते होती घडली तिचे हाते तयाचे उद्यापन राहिले होते सांगती समजते व्हावया. डहाणूचे एक मामलेदार बाळासाहेब देव त्यांच्या आईने अनेक व्रत केली होती आणि त्या व्रतांचं उद्यापन करायचं होतं. व्रतसंख्या होता पूर्ण करावे लागे उद्यापन ना तरी पदरी न पडे पुण्य व्रत ते अपूर्ण त्याविणं. एखादं व्रत केल्यानंतर त्या व्रताचं उद्यापन करायला पाहिजे, त्याशिवाय त्या व्रताची सांगता होत नाही. ना तो पदरी न पडे पुण्य व्रत ते अपूर्ण त्याविणा. व्रते 25-30 इतक्यांच्या उद्यापनास देवशे 200 ब्राह्मणास जेवावयास आमंत्रित. बरं, त्यांच्या आईने व्रत थोडी केली होती का? 20-25 व्रत त्या आईने केली होती आणि त्या आता देहा थकल्यामुळे ही सगळीच्या सगळी व्रत करणं शक्य नव्हतं. म्हणून आईने ठरवलं आता या व्रताचं उद्यापन करायचं आणि म्हणून त्यासाठी अनेकांना त्यांनी भोजनाला निमंत्रित केलं होतं. अनेक ब्राह्मण सवाष्णींना जेवायला आमंत्रित केलं होतं. व्रते 25-30 इतक्यांच्या उद्यापनास देवशे 200 ब्राह्मणास जेवावयास आमंत्रित. म्हणून एक नेमिली तिथी हे उद्यापन करावया प्रति देव जोगास पत्रली ती कराया विनंती बाबास. डहाणूचे देव मामलेदार आहे, त्यांनी ठरवलं की आपल्या आईच्या व्रताचं उद्यापन करायचं म्हणून त्यांनी जोगाला सखाराम हरी जोग याला पत्र लिहिलं की बाबांना एवढी विनंती करा की ह्या उद्यापनाला तुम्ही या. पहा आपण आल्या विना नाही सांगता या उद्यापना तरी मान्य करून प्रार्थना करावी आधी ना आभारी. आता बाबा शिर्डी सोडून तर जात नाही आणि त्यांनी सांगितले डहाणूला माझ्या उद्यापनाला या. तुम्ही उद्यापनाला आल्याशिवाय माझं उद्यापन पूर्ण होणार नाही. पहा आपण आल्या विना नाही सांगता या उद्यापनात तरी मान्य करून ही प्रार्थना करावे आधी ना आभारी. मी तो सरकारचा सेवेकरी पोटा लागी करतो चाकरी त्यासाठी साधल्या परमार्थ करी जाण तसा अंतरी आपण. बरं, मी म्हणाले कोण आहे? सरकारचा चाकर आहे. मला सोडून काम सोडून कुठे जाता येत नाही. तुम्हालाही ती कल्पना आहे. डहाणूहून इतक्या दूर स्वयं यावया मी लाचार तरी या आमंत्रणाचा स्वीकार कराल ही फार मजाशा. पण तुम्ही म्हणाल पत्र कशाला पाठवलं, तू येऊन स्वतः आमंत्रण करायला पाहिजे होतं. तर म्हणाले मला ह्या कामातनं रजाच मिळत नाही, काय करू? तुमच्याकडे यायचं म्हटलं तरी रजा काढून यायला पाहिजे, जबाबदारी आहेत एवढ्या. आणि हे सगळं आपण जाणताय बाबा. डहाणूहून इतक्या दूर स्वयं यावया मी लाचार तरी या आमंत्रणाचा स्वीकार कराल ही फार मजाशा. ऐसे बापूसाहेब जोग पत्र बाबासाहेबची सांग म्हणते संपादा हा कार्यभाग यथा सांग देवांचा. शुद्ध बाबाचे आमंत्रण बाबांनी ऐकून घेतले संपूर्ण म्हणती जया माझे स्वर्ण निरंतर आठवण मदत्याची. जोगाने बाबांना सगळं सांगितलं, बाबा असं असं पत्र आलंय आणि आपण त्या कार्याला हजर राहावं अशी त्यांची विनंती. बाबा म्हणतात जो माझी नेहमी आठवण काढतो मी त्याची नेहमीच आठवण काढतो. जो माझी नित्य आठवण काढतो मला त्याची नित्य आठवण आहे. जया माझे स्मरण निरंतर आठवण मदत्याचे. मदन लागे घोडी गाडी घोडी विमान अथवा आगेन गाडी. हाक मारी जो मजा आवडी प्रगटे मी ते घडी अवलंबे. अरे म्हणजे मला गाडी घोडा लागत नाही, विमान लागत नाही, गाडीत बसावं लागत नाही, काही नाही, घोडा गाडीत बसावं लागत नाही. माझी आठवण काढाल तिथे मी प्रगट होतो. तुका वाजवितो टाळी उभा विठ्ठल जवळी. तू मी आणि तिसरा एक तिघे मिळून जाऊ देख पाठवून दिले ऐसा देख पावेल हरिका लिहिणारा. तू मी आणि आणखीन एक जण आपण युथ कार्यक्रमाला असं चाललेली. असो बाबा जे जे बोलले ते ते जोगाने देवा कळवले. देव मने आनंदित झाले अमोघ बोले बाबांच्या.
देवांचाही पूर्ण विश्वास बाबा आता येतील खास, परी हे जेव्हा अनुभवास येईल तो दिवस सोनियात. परी देवासेही ठावे शिर्डी केलीच तीनच गावे, तेथे क्वचित बाबाने जावे शिर्डीत असावे निरंतर. त्यांना माहिती होतं ते बाबा शिर्डीपासून जवळ असणारे 2-3 गावात जात होते, बाकी कुठे जात नव्हते. मनालियासाठी सामासे कधी बाबा जात राहते असे, कधी रुईवा निमगावासी वस्ती शिर्डीसी अखंड. कधी बाबा राहत्याला जायचे, कधी रुई गावाला जायचे, कधी निमगावाला जायचे. ही सगळी गावं शिर्डीपासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर, पण रात्री मुक्कामाला पुन्हा शिर्डीमध्ये. या 3 गावापलीकडे जात न केव्हाही कोणीकडे, मग ते इतके लांब इकडे डहाणू समजकडे यावे कसे. परी ते पूर्ण लीला अवतारी इच्छा मात्रे स्वच्छंदचारी येणे जाणे हे लोकाचारी सभाय अभ्यंतरी परिपूर्ण. येथून तेथो येणे अथवा येथून ते तेथे जाणे हे दोन्ही आकाश नेणे पूर्णपणे सभाय. ज्याप्रमाणे आकाश इकडनं तिकडे जात नाही किंवा तिकडनं इकडे येत नाही, म्हणजे कल्याणचं आकाश वेगळं आणि पंढरपूरचं आकाश वेगळं असं होत नाही. ते इकडनं तिकडे जात नाही का तिकडनं इकडे येत नाही, ते सर्वत्र भरलेले आहे. तसं बाबा सर्वत्र भरलेले आहेत. तेथून येथे होईल येणे अथवा येथून तेथे जाणे हे दोन्ही आकाश नेणे पूर्णपणे सहाय्य. तैसी जबाबांची दुर्गमगती स्थिर चरिते भरले असते, तया कैची आगती निर्गती प्रकट होती स्वच्छंदे. असो या एक संन्यासी एका मासाच्या जमासे, आला स्टेशन मास्त्राबाशी डहाणू स्टेशनाची निज कार्या. तो गोशाळक प्रचारक गोसंस्थेचा संयोजका, आला वर्गणी मागाव्या देख स्थिती सांपतिक सुधाराव्या. वेश पाहता दिसे बंगाली मास्तरांनी युक्ती करले, गावात जाते ते आपली व्यवस्था चांगली लागेल. एक गोशाळेचा प्रचारक डहाणूला आला होता. स्टेशन मास्तरला त्याने सांगितले की माझी काही व्यवस्था होईल का. ते म्हणाले तू गावात जा, तुझी व्यवस्था होईल. तेथे आहेत मामलेदार, त्यापुढे मांडा हा विचार मिळतील. शेठ सावकार लावतील हातभार, तुमच्या कार्याला अनेक जण मदत करतील. तुम्ही असं करा, ते गावामध्ये मामलेदार आहेत, त्यांची ओळख आहे सर्व ठिकाणी, त्यांच्या शब्दाला मान आहे. तुम्ही जाऊन त्यांना भेटा, तुमचं कार्य होईल. एक मामलेदार वगळता पट्टे होईल हा म्हणता, या धर्माच्या कार्याकरता स्वस्थ चित्ता जाते ते. हे जो आता मास्तर बोले, बाहेर घोड्याचे टाप वाजले, सोय मामलेदारचे तेथे आले उतरले गेले. ते मास्तर ते भेटावे ते खोलीत जेव्हा प्रवेशले येते, मास्तर संन्याशीवर झाले होते. ते आले की इथेच मामलेदार. त्यांनी सांगितलं अरे ज्या मामलेदाराकडे तुम्ही जा असं मी तुम्हाला सांगत होतो, तर मामलेदारच इथे आले. स्टेशन मास्तरनी मामलेदार आल्यावर त्यांची ओळख करून दिली. संन्यासी निज मनोगता ते झाले निवेदिते त्यापाशी. मग ते दोघे बाहेर आले. तेथे एका पेटीवर बसले. तेव्हा संन्यासी विनंती झाले, कार्य संपादले पाहिजे. गोरक्षणाचे धर्मकार्य आपण हाती धरल्याशिवाय मज परकीयातून कार्य होईल का प्राय करीते. आपण तालुक्याचे अधिकारी, मी तो हा ऐसा भिकारी, फिरे लोकाची दारोदारी, टाळा उपास मारी गायीची अवमले. गायी जगाव्यात एवढी माझी इच्छा आहे. मी गोशाळा केलेली आहे, त्या गोशाळेला काहीतरी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. टाकाल जरी एक शब्द होईल माझे कार्य जलद, मिळवाल गोमातांच्या आशीर्वाद यश निर्विवाद लागाल. परसोनी संन्यासाची विनंती देव काय प्रत्युत्तर करते. गावात तुझ्या कार्यासंप्रती वर्गणी हाती घेतली. ते रावसाहेब नरोत्तम शेटी दया, दिनाची दया मोठी नगरशेठ. ते मोठे खटपटी ते एक पट्टी उगरावते. त्यातची तुमची या पट्टी जागा होईल कशी तरी सांगा. समय हा नाही तुमच्या उपयोग असो मग मागा होणं पाहू. ते म्हणजे पहा, आत्ताच आम्ही गावामध्ये एका चांगल्या कामासाठी काही वर्गणी गोळा करतो. आता ह्या कामात पुन्हा तुमच्यासाठी वेगळी वर्गणी गोळा करणं हे आत्ता तरी शक्य नाही. पुन्हा कधीतरी आपण ह्या कार्याला मदत करू. असो मग मागाहून पाहून
तरी आपण 2-4 मासी थांबून या की या गावाशी, पुढे मग पाहू त्या समयाशी, आज न यासी अनुकूलता. 2-4 महिन्यांनी या, मग आपण याला काहीतरी मदत करू. असो मग तो तेथून गेला, झाला असेल महिना याला, तो टांग्यात बसून आला पुनश्च डहाणूला माघारी. देवाच्या दारासमोर वकील परांजपे यांचे घर, तेथेच टांगा थांबवल्यानंतर संन्यासी उतरता दिसला. 1 महिन्यानंतर त्या देवमावलेदाराच्या समोर परांजपे वकिलांचं घर होतं. तिथे हा संन्यासी 1 महिन्यानंतर परत आला, टांग्यातनं उतरला. तोची घ्या पूर्वी निश्चिता आला की आधीच वर्गणी निमित्त ऐसे देव मुलाते वदत अंतरी शंकित होणे. अरे म्हणले, हाच तो मला स्टेशनवर भेटला होता, गाईचा सांभाळ करायचा म्हणून वर्गणी गोळा करायची म्हणत होता, तोच आलेला दिसतोय पुन्हा. नाही पुढा महिना झाला तोचा येथे किमर्थ आला, विसरला का पूर्वी बोला साशंकतेला हे मूळ. अरे मी त्याला 3-4 महिन्यांनी ये म्हणून सांगितलं होतं. सारखे वर्गणी माहिती तर लोकांचं कष्ट देणार, त्यापेक्षा तू 3-4 महिन्यांनी ये असं मी त्याला म्हणलं होतं. अजून 1 महिना पूर्ण व्हायच्या आतच हा परत कसा आला. तेणे तेथेच टांगा सोडला, तेथेच काही काळ क्रमला. आला मग देवाच्या घराला, काय मग लागला मधावया. 10 वाजावयाचा वेळ, ब्राह्मण भोजनारंभ काळ. पाहून देवांची घालमेला, वधे नमज होता वेळ पैशाचे. आया होऊन पैसे केली, आज तो हमको भोजन चाहिए. देव म्हणाले, आओ आनंद है घरे समजे आपका. मग तो संन्यासी काय म्हणजे जो वर्गणी गोळा करायला आलेला मनुष्य होता, त्या स्वरूपात बाबा आलेले. आणि ते काय म्हणतात की मला आज मी वर्गणी गोळा करायला आलो नाही, मी आज तुझ्याकडे जेवायला आलो आहे. या म्हणाले, तुमचंच घर आहे. तो संन्यासीवरी इतके आता हमारे 2 बच्चे आहे साथ, बहुत अच्छी है ये बात. मग देव म्हणतात, अरे म्हणले माझ्यावर 2 माझे सेवक पण माझ्याबरोबर आहेत, त्यांनाही जेवायला द्या. हो म्हणाली, या आमच्या घरी सगळं भरपूर केलेलं, तुम्ही या. होता जेवावयास अवकाश म्हणून देव पुसते, तयास कहा आपका उतार है कास. जहाँ मैं तपास को भेजो, क्या जरूर कब मैं आऊँ, किस घंटे मैं हाजिर रहो, जब बोले गए तब आता हो. संन्यासी बोलू लागला, म्हणजे तुम्ही कुठं उतरलाय सांगा, तुम्ही जिथे उतरला असेल तिथे मी मनुष्य पाठवतो, जेवणाची तयारी झाली की. ते म्हणले, आम्हाला असं काही नाही, आम्ही स्वेच्छाचारी आहोत, जिथे पाहिजे तिथे जातो, जिथे पाहिजे तिथे प्रगट होतो. आमचं काही एक ठिकाण नाही. अच्छा बच्चे लेके साथ, क्या जरूर कब मैं जाऊँ, किस घंटे में हाजिर रहो, जब बोलोगे तब आओ आता हूँ. संन्यासी बोलू लागला, अच्छा बच्चे लेके साथ, 12 घंटे होने के वक्त आओ, भोजन पाओ संत ऐसे वदत देवता. बरं म्हणले, असं करा, ठीक आहे, तुम्ही कुठे राहता ते जरी सांगत नसलं तरी दुपारी 12 वाजता तुम्ही जेवायला या ठिकाणी परत या. असो मग ते संन्यासी गेले. बरोबर 12 होता परतले. जेवाव्या तिघेही बैसले, भोजने झाले. श्रेष्ठ होऊन या पाक निष्पत्ती, ब्राह्मणाच्या बैसल्या पंक्ती. सपरिवार संन्याशाप्रती तृप्ती करती यजमान. सवे घेऊन 2 जण आला संन्यासी आपण, होणे तरी तयाचे पूर्व प्रयोजन पसरी आपण आवरण मायेचे. तेणे हा कोणीतरी अतिथी, पावाव्या भोजन प्राप्ती. आला इतके देवाची ती दृढावृत्ती मोहाची. आता प्रत्यक्ष बाबाच आले होते, पण बाबांनी काय केली, आपली माया त्याच्यावरती घातलेली आहे. त्यामुळे तो बाबांना ओळखू शकला नाही. त्याला वाटलं हे कोणतरी गोरक्षक आहेत, गायीचे सेवा करणारी माणसं आहेत, चला अतिथी आलेत, आपण त्यांना जेवायला घालू, एवढाच भाव देवाच्या मनात होता. देवाला हे कळलं नाही की प्रत्यक्ष बाबा आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे जेवायला आलेले. तेणे हा कोणीतरी अतिथी, पावाव्या भोजन प्राप्ती. आला इतके देवाचे चित्ती, दृढावली वृत्ती मोहाची. येणे परी झाली भोजने, उत्तरा पोषणे, शुद्धा चमने सुगंध, शीतल उदक प्राशने, मुखशुद्धी दाने संपादिले. शिष्टाचार गंध सुमने, तांबूला अत्तर गुलाबदाने दिले. सर्वाप्रती बहुमाने आनंदाने देवाने. असोमगाईस्या उपरी मंडळी गेली, घरोघरी संन्यासी, निज परिवारी गेले माकारे निज स्थळे. जरी आगांतुक निमंत्रित तरी ते वेळी येऊन जेवतं, परिदेवानं बाबासे वाटत संशय राहत मनात. आता एवढं सगळं होऊन गेल्यानंतर सुद्धा देवांच्याही लक्षात आलं नाही की या तर माणसाला मी सांगितले 4 महिन्यांनी या, हा 1 महिन्याने कसा आला. मग हे बाबा तर यांच्या रूपाने आले नसतील ना, अशी शंकाही त्याच्या मनात आली नाही देवांच्या मनात.
परी देवान बाबासे वाटत संशय राहत मनात, ऐसे जरी घडले प्रत्यक्ष तिघे आयाचित वाढले समक्ष, तरीही देव म्हणे साशंक जोगाचे साक्ष घेतचे, असो होता उद्यापनपुरती देव तव जोगापतली ती, कैसे ऐसे कैसे हो बाबा फसवते, काय ते वचनोक्ती वदावी. आणि उद्यापन झाल्यानंतर देवाने जोगाला पत्र लिहिलं, डहाणूवरनं पत्र लिहिलं देवाने की अहो माझ्या या उद्यापनाला बाबा येतो म्हणाले होते, पण बाबा आले नाहीत. उलट ते म्हणाले आम्ही 2 शिष्य घेऊन येतो असं म्हणाले होते. जोगांना सांगितलं म्हणजे तुम्ही पण येणार, आणखीन कोणतरी येणार असं सांगितलं होतं, तुम्ही तिघंही या ठिकाणी आले नाहीत. असं कसं बाबाने आम्हाला फसवलं. आपण हे सवयी याला अन्यथा न होईल बोल, काहीतरी साक्ष पटेल कैसे न वाट येईल हे मजला, तरीही ही ऐशी गत का झाली माझीच, काय निराशा केली बहुसाक्षेपे वाट पाहिली, काही न आली प्रचिती, ऐसे प्रेमे बाबासने म्हणते येतो वदले मज शरणागता, परी हे सर्व झाले अन्यथा कैसे हे सर्व ताण न कळे मज. बाबाने मी आमंत्रण केलं होतं, बाबाने येण्याचा निश्चय केलं होतं, पत्रही तुम्ही पाठवलं होतं की मी येतो म्हणून, बाबाने अनुमती दिली म्हणून. माझी येण्याची परतंत्रता आणि काकोळची पर लिहिता, तरीही आपण येणारे पर्यंत मज बहुत धन्यता वाटली. मी येऊ शकत नव्हतो प्रत्यक्ष आमंत्रण करायला, आणि तरीसुद्धा केवळ माझ्या पत्रावर बाबाने आमंत्रण स्वीकारलं, मला आनंद झाला होता. आता आपण कवण्याही विषय येणार वाटले, कवण्याही विषय परिते काही न घडले, कैसे आश्चर्य विशेष वाटले. आपण कुठल्या ना कुठल्या रूपाने तरी याल असं मला वाटलं होतं, पण आपण काही आला नाही. जोगाने ते सकल होतं साई चरणी केले निवेदित, बाबाहून आश्चर्यचकित काय तर याप्रत बोलत. पत्र उकलता मज पुढती पत्रांतर्गत, मनोवृत्ती वाचावयाच्या आधी निश्चिती उभ्या असल्या ती मूर्तिमंत, तो वधे मी माझ्या बोले विश्वास देऊन तया फसवले, सांगतया त्वा मज ओळखले, का मग बोलले होतेस. जोगाने सांगितलं अरे त्याला लिही, तू मला आमंत्रण केलेस पण मला ओळखलं नाहीस तू. लौकिकीना येथून हलेलो, परिमी उद्यापने जेवून आलो, दोघास माहिती बोललो तैसेच गेलो दोघास वे. लौकिक दृष्टीने पाहिलं तर मी शिर्डीतच होतो, पण मी त्याला शब्द दिला होता येतो म्हणून, तर आणखीन 2 माणसाला घेऊन मी त्याच्या घरी जाऊन जेवण करून आलोय. लौकिकीना येथून आणलो, परिमी उद्यापने जेवून आलो, दोघास माहिती बोललो तैसेच गेलो दोघास वे. होता जेव्हा वय अवकाश तेव्हाच आधी एकटाच अवकाश, तुझं नाठवे का संन्यासवीस प्रथम प्रवेश ही रीती. तुला आठवतं ना म्हणाले मी एकटाच आलो होतो तुला भेटायला, आणि सांगितलं माझे 2 शिष्य बरोबर आहेत, आम्ही तिघही जेवायला येऊत म्हणून. पाहून आलो अकल्पित वृत्ती, पैसे मागेन तुझे भीती वाटली नव्हती का, तव चित्ती संशय निवृत्ती म्या केली. तुला वाटलं नव्हतं का की यात्र माणसाला मी बोलवलंय 4 महिन्याने, हा 1 महिन्याने कसा आला. आणि मग मी तुला सांगितलं मी पैसे मागायला आलो नाही, आज उद्यापन आहे तुझ्या घरी तर जेवायला आलो आहे. पाहून आलो अकल्पित वृत्ती, पैसे मागेन तुझे भीती वाटली नव्हती का, तव चित्ती संशय निवृत्ती म्या केली. येईन केवळ जेवावयास सवे घेऊन दोघास, ऐसे सांगून वेळेस नाही का दोघास जेवलो. पहा मी माझ्या वचनाकारणे मरून जाईन जेवे प्राणे, परी माझ्या मुखी वचने अन्यथा होणे नाही करा. बघ मी दिलेला शब्द पाळीन, त्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल. प्राण जाय पर वचन न जाई. ऐसे वता साईनाथा आनंद नावरे जोगाच्या चित्ता, दिले वचन व्हावे नान्यथा, अनुभवा सर्वता सर्वांचा. पुढे मग वृत्त जोग कळविती, देवाव्रता पत्र एकत्र धाडित, अति मुदित माणस. देवाने दैपत्र वाचले, प्रेमोद्रे अप्रेमोद्रे के नयन ओथंबले, धिक धिक व्यर्थ साई दुसले, बहु हिरमसले मनात. आणि मग सगळी जेव्हा पत्र त्यांना मिळालं देवाना जोगाने लिहिलेलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खरंच साईबाबा आपल्या 2 भक्तासह माझ्याकडे जेवायला आले, पण मी त्यांना ओळखलं नाही. मी त्यांना काय समजलो, हे बहुतेक गोरक्षक असतील असं समजलो. धन्य बाबांचे महिमान, धिक माझ्या जाणीवेचा अभिमान, परी बाबाच संन्यासी अनुमान, व्हावे ते कैसे मज न कळे. कारण बाबास केले निमंत्रण त्या आधीच त्या प्रथा महाभिगमन, तेही तयाच्या कार्या लागून भेटी प्रयोजन पट्टीचे. तया दिदली होती मुदे तो 2-4 मासा यावे व्रत, तोच तो जरी भोजन मागत होईल का अनुमित बाबासे.
मात्र एकचे बाबाचे वचन येईन जेव्हा करावा भोजन, माझ्या संगी येथील दोन विसरलो मी भान त्याचे. तो जो संन्यासी माझ्याकडे गोरक्षकाची वर्गणी मागायला आला होता गोरक्षणासाठी, तो एकटाच होता, त्याच्यावर कोणी नव्हतं. आणि इथे बाबा काय म्हणाले, मी माझ्या 2 शिष्यांनाही बरोबर घेऊन आलो आहे. तेवढ्यावरनं तर मला कळायला पाहिजे होतं की हा तो गोरक्षक नाही म्हणून, पण मला त्यावेळेला काही ते सुचलं नाही. मात्र एक जे बाबाचे वचन येईन जेव्हा करावया भोजना, माझ्या संगी येथील दोन विसरलो मी भान तयाचे. बाबांच्या आमंत्रणा पाठी पडते जरी अशी प्रथम गाठी, ती केवळ जेवणासाठी तरी नाही तिथे चाकाटती. परी तो आला गोरक्षणानिमित्त मिळवावया गोग्रास वित्त, त्यानंतर हे साई प्रथ आमंत्रण जात उद्यापना. म्हणून ऐसा मोह पडला तेने हा ऐसा प्रकार घडला, जरी दोघास येऊन जेवला तरी तो भासला अन्नार्थी. बाबा 2 भक्तासह जेवायला आले, पण मला वाटलं हा एखादा अन्नार्थी असेल, अन्न आपल्याला मिळावं या अपेक्षेने आलेला अतिथी असेल असं मला वाटतं. नसता कोणी पूर्वपरिचित भोजनासमयी येता कल्पित, कोणी घेऊन कोणीही दोघे समेत साईत निश्चित वाटते. आणि संन्याशात ह्या गोरक्षकाच्या वेशाच्या ऐवजी बाबा दुसऱ्या वेशाने आले असते, म्हणजे 3 नुसते अतिथी आले असते तरी मला वाटलं असतं की बाबाचे अतिथीच्या रूपात येऊन गेले. परी या संतांची ऐशी लीला घडीत लीला अद्भुत कृती, भक्तांची या भक्ताघरीची कार्यस्थिती स्वयेची विजिती, त्या ध्येय भक्त विनयता निजे चरणी तयाच्या शुभ कार्याचे संपादने ऐशी तुझ्या कल्पितपणे आतर्क करणे संतांची. चिंतिले दे चिंतामणी कल्पवृक्ष दे कल्पिले मने कामधेनो ते कामप्रसोणी अचिंत्यदानी गुरुमाया. चिंतामणी काय करतो, आपण जी काही एखादी कल्पना करून आपल्याला मिळावं ते मिळेल. कल्पवृक्षसुद्धा काय करतो, आपण जे मागेल ते देतो. कामधेनूसुद्धा काय करते, जी आपण इच्छा करू ते देते. पण संत आपण काही मागायच्या आधीच आपल्याला देतात. अचिंत्यदाने गुरुमाय असो हे ठाई बाबा निमंत्रित, संन्यासाच्या रूपे प्रकट परी दयाची लीला घटित. याचित येत कधी कधी छायाचित्र रूपे, कधी पार्थिव मूर्ती रूपे, पार नाही त्यांच्या कृपे प्रगटती आपोआप. कधी कधी एखादा मनुष्य आपल्याला बाबांचा फोटो आणून देतो, त्याच्या निमित्ताने बाबा आपल्या घरी येतात. कोणी एखादी बाबाची मूर्ती आणून देतो, त्याच्या रूपाने बाबा आपल्या घरी येतात. कधी छायाचित्र रूपे, कधी पार्थिव मूर्ती रूपे, पार नाही दयांच्या कृपे प्रगटती आपोआप. कधी या अर्थीचा आता नवीन एक कथा आहे, ती आपण आता उद्या ऐकूयात. काये न वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजतळी जावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा,
गावे सिंहनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालास स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळी यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा झालेले लोकांगणामध्ये अनुकरणा डोळ्याने पाहणे रूप प्रेमे आनंदी आनंद पूजन भावे वाळे म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्यागुणं त्वमेव सर्वमूल्यो देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्व करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे हरे साईनाथ महाराज की जय।